गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. आज 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन. आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र शरीराने, मनाने, धनाने झालं पाहिजे. स्वतंत्रता म्हणजे आपल्यावर कुठला अन्याय होऊन देणं, न देणं म्हणजे स्वतंत्रता. आज आपल्यावर अन्याय होत असेल तर त्याच्यात आपण लढलो पाहिजे. त्या अन्यायाविरुद्ध आपण गेलो पाहिजे. ती स्वतंत्रता. आज भारत स्वतंत्र 78 वर्षे झाली, पण आपण परतंत्रच आहोत असंच वाटतंय. का तर आपल्याला अजून आक्रमणच करतात. म्हणजे जो खरी समज यायला पाहिजे राष्ट्रामध्ये, समाजामध्ये, ते आज आपल्यामध्ये आहे, पण दुसऱ्यामध्ये आहे का तेवढी? ती येण्यासाठी खऱ्या अर्थाने राष्ट्र जागला पाहिजे. राष्ट्र जागला तर धर्म जागेल, धर्म जागला तर पुरा विश्व जागेल. हे खऱ्या अर्थाने आपण जागृती झाली पाहिजे. खरी समाजामध्ये ती तळागाळात माणसातल्या माणसामध्ये ही जागृती होणं फार गरजेचं आहे. आमच्यामध्ये वाद आहेत, ते वाद मिटले पाहिजे, गेले पाहिजे. ते जात नाही तर कुठे स्वतंत्रता आहे? ते स्वतंत्र येण्यासाठी आपल्यात ते वाद जाणं फार महत्त्वाचं आहे. आणि हे वाद गेले पाहिजे. खऱ्या अर्थाने आपण स्वतंत्र झालो तर खऱ्या अर्थाने आपण योद्धा योग्य बनू शकतो. आपल्याला ते स्वतंत्र नसेल तर आपल्याला आक्रमण करतील. आणि विचाराने, आचाराने आपले योद्धा काय आहे असलं पाहिजे, ते विचार चांगला असला पाहिजे, तो योद्धा. आणि आपण स्वतंत्र असल्यानंतर आपल्यातली जी काहीच कमतरता नाही, स्वतंत्रता आहे. मला पूर्ण स्वतंत्रता आहे. ते कोणाच्या दबावाखाली नाही, कोणाच्या जे अधिष्ठाखाली नाही. तुम्ही स्वतंत्र झालो पाहिजे. ती खरी स्वतंत्रता. आजच्या दिवशी आपण भारत स्वतंत्र झालं, आपलं राष्ट्र स्वतंत्र झालं, ही भावना ठेवतो. तसेच आपल्यावर आताही कोणी आक्रमण केलं नाही पाहिजे, कोणी त्या विचारावर गेला नाही पाहिजे, याची सतत जागृती आपल्यात असली पाहिजे. ती जागृती होणं हे फार महत्त्वाचे आहे. आणि जागृती होणं हेच मूळ तत्त्व आहे. आज जर बघितलं तर आपण अनेक ठिकाणी वेगवेगळं काही ना काही आक्रमण होतात. ही का होतात? तर स्वतंत्रता नाही म्हणून. अन्याय का करायचा? आम्ही स्वतंत्र आहोत. आमची भूमी आहे, भारत भूमी आहे. त्या भूमीसाठी माझी स्वतंत्रता असली पाहिजे. गुरुदेव दत्त.